नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे एस.टी. फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो आहे की गहू पिकामध्ये सर्वात जास्त त्रास देणारे प्राणी. तर शेतकरी मित्रांनो, ते आहेत की उंदीर. तर शेतकरी मित्रांनो, हे जे उंदीर आहेत तर गहू पिकामध्ये असतील किंवा इतर कुठं बी म्हणजे आपल्या कोट्यामध्ये असतील किंवा घरामध्ये असतील, मेडिकलमध्ये, दुकानामध्ये, शेतकरी मित्रांनो हे नुकसान करतात. म्हणजे नुकसान आता घरामध्ये काय करतात, वायर म्हणजे टी व्हीची वायरिंग असेल, फ्रीजची वायरिंग असेल, कूलरची वायरिंग असेल, दुकानामध्ये फायबर काय असेल किंवा काय ह्याच्या पुढे असतील, शेतकरी मित्रांनो हे काय करते तर खराब करण्याचं काम करते शेतकरी मित्रांनो. त्यामुळं आता गहू पिकामध्ये आता मी पाणी देता वेळेस 2-4 जागेवरती त्यांचे बिळं दिसलेले आहेत आणि उकीर आणलेला आहे आणि तिथं थोडा गहू त्यांनी कुरतडलेला आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजे करंडलेला आहे. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, मी आज काय केलं आहे की आज सकाळी सकाळीच आलो आहे आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक औषध घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो. ते तुम्हाला सांगणार आहे. तरी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल आणि कशा पद्धतीने औषध खायला द्यायचं आहे त्यांना हे सांगणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि ह्या औषधाने 100% बंदोबस्त होतं शेतकरी मित्रांनो. 99% नाही, 100% बंदोबस्त होतं शेतकरी मित्रांनो. त्यामुळं हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल. तर शेतकरी मित्रांनो, गहू पिकामध्ये जर उंदर झालेले असतील तर तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही, थोड्या वेळातच सांगणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ जर चांगला वाटला, माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी औषधाचं नाव सांगतोय. रेटॉल झिंक फॉस्फाईड 2% RB अशा नावानं शेतकरी मित्रांनो औषधाची पुडी येते. तर शेतकरी मित्रांनो, ही जी आहे तर शेतकरी रेड बूस्टर ह्या नावानं शेतकरी मित्रांनो पुडी येते. यामध्ये काय असतंय की गहू असते शेतकरी मित्रांनो. आता गव्हामध्येच आपल्याला टाकायचे शेतकरी मित्रांनो ते औषध. यामध्ये गहू असते, त्याला औषध लावलेलं असतं शेतकरी मित्रांनो ते. तर शेतकरी मित्रांनो, रेटॉल झिंक फॉस्फाईड 2% RB हे जे औषध असतं ते गव्हाला लावलेलं असतंय. तर ते काय करायचं शेतकरी मित्रांनो, व्यवस्थित ही पुडी फोडायची आणि आपल्याला पेपर घ्यायचे शेतकरी मित्रांनो. आणि त्याच्यावर आपल्याला हे जे आहे तर 10-10 ग्रॅम आपलं जिथं जिथं होलं आहेत किंवा बिळ आहेत उंदरायचे किंवा आपल्या घरामध्ये जिथं उंदरं येते शेतकरी मित्रांनो, दुकानामध्ये जिथं उंदीर येतोय त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे. परंतु एक काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो की हे औषध जे आहे तर आपल्या अन्नामध्ये कुठं पडायला नाही पाहिजे. घरामध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे. संध्याकाळी ठेवलं तर सकाळी उचलून ठेवायचं आहे. आणि गहू पिकामध्ये आपल्याला काय करायचं आहे की हे जे औषध आहे शेतकरी मित्रांनो, तर आपल्याला 2-4 पेपरचे तुकडे असतील ते घ्यायचे तर आणि त्याच्यावरती हे थोडं थोडं औषध जे आहे याच्यामधले गहू जे आहे शेतकरी मित्रांनो ते ठेवायचे. जिथं होला असेल तिथं ठेवून द्या शेतकरी मित्रांनो. 2च दिवसात 100% बंदोबस्त होतं. ह्या औषधाने जे आहे ते शेतकरी मित्रांनो 100% बंदोबस्त होतं शेतकरी मित्रांनो, 100%. त्यामुळं आता दुसरे बरेचसे औषध आहेत त्याचा मी रिझल्ट बघितलेला नाही, परंतु शेतकरी मित्रांनो हे जे औषध आहे ह्याचा 100% रिझल्ट आहे. एकदा वापरून बघा. ह्याची किंमत आहे शेतकरी मित्रांनो 50 रुपये. कुठे बी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. हे कुठं मेडिकल असेल किंवा दुसरं आपलं कृषी सेवा केंद्र असतील त्याच्यावरती हे तुम्हाला भेटून जाईल शेतकरी मित्रांनो. तर ह्याची किंमत जास्त नाही, 50 रुपये किंमत आहे शेतकरी मित्रांनो. 50 रुपयाला भेटून जाईल. आणि हे जे औषध टाकलं शेतकरी मित्रांनो, तुमच्या गहू पिकाला कुठेही उंदीर लागणार नाही शेतकरी मित्रांनो. तर ही होती आजची माहिती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू जाऊ नका. आणि जी काय आणखी शेतीबद्दल किंवा शेळीपालनाबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारित जा. तुम्हाला मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवी जाईल किंवा त्या कमेंटला रिप्लाय देत जाईन शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.